वेदांतातील ग्रंथ श्रवण करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ज्ञानमृतिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति हि. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये. जो आनंद सत्यप्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणी आणि जाणीही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशे. माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरे तैसेची. तो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदय ज्याचे करीते ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजचे माझे होतसे. ज्याच्या ज्ञानी भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत तोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्म मीच्याशे. पुण्य पुरुष सदव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम. तो मीची आहे आत्मा आप्तकाम तरी नमन कोणा करावे म्या. अधिकारी पुरुषास ब्रह्मज्ञानाची साधने. मोक्षे इच्छावान मोक्षेच्यावान म्हणजे मोक्षाची इच्छा असलेला पुरुषास विवेक वैराग्य समाधी षटक व मुमुक्षत्व ही 4 साधने असतातच. आतापर्यंत ह्या 4 साधनाचा विचार सांगितला की खरंच जो मोक्षाचा अधिकारी कोण, मुमुक्ष कोणाला म्हणतात? ज्याच्याजवळ विवेक आहे, ज्याच्याजवळ वैराग्य आहे, ज्याच्याजवळ समाधी षटक संपत्ती आहे आणि मुमुक्षत्व अशी ही लक्षणं ज्याच्याजवळ आहेत त्याला अधिकारी समजावं. त्याला अधिकारी समजावं कशाचा? ब्रह्मज्ञानाचा, परमार्थाचा. मग ती सांगत असताना ग्रंथकर्ते सांगतात बाबांनो आणखी काही ते ब्रह्मज्ञान प्राप्त होण्याकरता आणखी काही साधनं सांगितलेत. ही 4 साधन सांगितली, याच्याबरोबर आणखी 4 साधनं सांगितली. याशिवाय श्रवण मनन निधिध्यासन व तत्वम पदार्थ शोधन ही 4 साधने ब्रह्मात्मिक ज्ञान प्राप्तीस अवश्य आहेत. म्हणजे एकंदर 8 साधने झाली. ही 8 अंतरंग साधने आहेत आणि यज्ञादी कर्मे उपासना ही ब्रह्मात्मिक ज्ञानाची बहिरंग साधने आहेत. म्हणून ही 4 आणि ही 4 पुढची 4 सांगितली. श्रवण मनन निधिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधन 4 अशी 8 साधनी कशा करतायत? ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तरी 8 साधनं पाहिजेत. त्याचा विस्तार ग्रंथकर्त्यांना करावा लागला. का? कुणी म्हणले एखाद्याच्या जवळ विवेक आहे, वैराग्य आहे, समाधी षटक संपत्ती आहे, ती ज्ञान मिळवण्याकरता तीव्र इच्छा आहे, एवढं असून त्याला ब्रह्मज्ञान झालं नाही. मग शास्त्रकाला सांगावं आणखी काही लक्षणं आहेत त्याची, आणखी काही साधन आहेत. ह्या 4च साधनावरती ब्रह्मज्ञान होत नाही. ब्रह्मज्ञान होत नाही बरं का. मग त्याला आणखी 4 पूरक साधनं सांगितली. ती त्याच्यापेक्षा थोडीशी वरचढ आहेत बरं का. वरचढ आहेत. म्हणजे ही 4 साधनं तर त्याच्याजवळ पाहिजेतच. ह्या 4 साधनाने तो संपन्न पाहिजेच. पण त्याचबरोबर त्याच्या जीवनामध्ये श्रवण घडलं पाहिजे, मनन घडलं पाहिजे, निधिध्यासन घडलं पाहिजे आणि तत्वम पदार्थ शोधन घडलं पाहिजे. अशी पुढची 4 साधने त्याला पाहिजेत. पकवास वाजवता आला पाहिजे तसा पकवास लावता पण आला पाहिजे बरं का. पकवास वाजवता आला पाहिजे तसा लावता आला पाहिजे. पकवासामध्ये परिपूर्ण कोण? जो कीर्तनात वाजवतो परिपूर्ण. त्याला सोर कमी जास्त झालेला किंचित कळला पाहिजे.
हे आमचा मुलगा आता चांगला वाजवतोय महाराज, त्याला कीर्तनाला घेऊन जा. पण चोर कमी जास्त झालं कळत नाही ना, हा लावता येत नाही ना, लावायला तिसरा म्हणजे अपूर्णताच आहे की नाही. हा नुसतं वाजवायला आला म्हणजे तो पूर्ण झाला नाही वाजवायला आला म्हणजे तो पूर्ण झाला नाही. हा तसं ही 4 लक्षणं साधनं झाली म्हणजे त्याला ब्रह्मज्ञान होतं असं नाही. हा त्याला आणखी पुढेही 4 पाहिजेत. मग या साधनाचं वर्णन करताना अंतरंग म्हणून साधनं वर्णन केलेत बरं का. अंतरंग म्हणून साधनं वर्णन केलेत. आणि बहिरंग अशी 2 प्रकारची साधनं सांगितली. त्या साधनाचा पुढे विचार येणार आहे. आता इथं ही ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्याकरता या 4 साधनाची गरज आहे. अंतरंग म्हणजे आणि बहिरंग म्हणजे 2 प्रकार साधनाचे सांगितले बरं का. एक अंतरंग साधन आणि बहिरंग साधन. आता ही 8ही साधनं अंतरंग आहेत. अंतरंग म्हणजे नाही, तसं त्याचा विचार केलेला नाही. पुढे त्याचा आले लक्षणं पुढे सांगितले त्याचं. जे ब्रह्मज्ञानाला अतिशय जवळचं साधन आहे त्याला म्हणतात अंतरंग. आणि ते दुरून उपयोगी पडतं त्याला बहिरंग म्हणतात. अतिशय जवळचं. कारण ब्रह्मज्ञान होण्याकरता अंतरंग साधनाची गरज आहे. अंतरंग साधनाची गरज आहे. इथं अंतरंग साधनाचा विचार मांडलेला आहे. बहिरंग आणि अंतरंग दोन्ही साधन मांडलेले आहेत. पण ही 8 साधनं सांगितली. म्हणजे 8ही साधनं ज्याच्या जवळ आहेत. आता काय पुढे सांगावं लागलं, अशा साधनाने जो संपन्न आहे, अशा साधनाने जो संपन्न आहे त्या अधिकाऱ्याने आता काय केलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. काय केलं पाहिजे, तुमच्याजवळ लक्षण आहे, तो तुमच्याजवळ विवेक आहे, वैराग्य आहे, समाधी षटक संपत्ती आहे, मुमुक्षत्व आहे, म्हणून श्रवण घडलं पाहिजे ना. मग श्रवण कशाचं केलं पाहिजे, शास्त्र ग्रंथाचं. शास्त्र ग्रंथाचं म्हणजे ज्याच्यामध्ये हा ब्रह्मज्ञानाचा विचार आलेला आहे, त्या ग्रंथाचं श्रवण घडलं पाहिजे. कशाचं तरी श्रवण घडून चालत नाही. श्रवण घडून चालत नाही, लक्षात ठेवा. कुणाचंही श्रवण करू नये असं वर्णन केलंय. म्हणून शास्त्रामध्ये विचार आहे, साधक आश्रमातला नियम आहे, अध्ययन पूर्ण होऊन कुणाचं कीर्तन ऐकायचं नाही. तुम्ही आता शिकायला आलाय ना, 5 वर्षे असेल अध्ययनाचा कालावधी, 5 वर्षे तुम्ही शिकेपर्यंत कोणाचं ऐकायचं नाही. कोणाचं ऐकायचं नाही. का, आपलं श्रवण अजून पूर्ण झालेलं नाही. आणि पूर्ण श्रवण जर झालेलं नसेल, सकाळी ऐकलेलं हे खरं का संध्याकाळी कीर्तनात महाराजांनी सांगितलेलं ते खरं. होय होय वारकरी पाहे पाहेरे पंढरी, काय करावी साधने पळावगीची. अरे पंढरीचा वारकरी झाला की तुला काही करावं लागत नाही, असं कीर्तना संध्याकाळी तुम्ही ऐकलं. आणि सकाळी पाठात ऐकलं, अरे ती पंढरीची वारी बहिरंग साधन आहे. मग सकाळचं खरं का संध्याकाळचं खरं, दोन्ही खरंच आहे. पण अजून आपण त्यात अपूर्ण आहोत. आपण अपूर्ण आहोत. परिपूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही क्षेत्रामध्ये का, गायनाचं ज्ञान पूर्ण आल्याशिवाय कुठं गायला जाऊ नये. वाजवण्याचं पूर्ण ज्ञान आल्याशिवाय कुठं वाजवायला जाऊ नये. नेम आहे. अपूर्णतेमध्ये कुठं जाऊ नये, लक्षात ठेवा. अपूर्णतेमध्ये कधी जाऊ नये का, तुमच्या मनामध्ये शंका म्हणून नेम आहे, ऐकायचं नाही कोणाचं. कोणाचं ऐकायचं नाही. एकच शास्त्र परिपूर्ण, यथार्थ परिपूर्ण ते ऐकायचं. आणि ते श्रवण सांगितले बरं का. त्या श्रवणाचा पुढे विचार येणार आहे. पण श्रवण केलं पाहिजे, सद्ग्रंथाचं श्रवण केलं पाहिजे. सद्ग्रंथाचं श्रवण, सत्शास्त्राचं श्रवण केलं पाहिजे. म्हणजे हे ब्रह्मज्ञान होण्याकरता काहीतरी ऐकून चालणार नाही. काहीतरी ऐकून चालणार नाही. हलकं फुलकं ऐकून चालायचं
नाही. हा, जिथं मनोरंजन घडतं ते ऐकायचं नाही. ज्याच्या सांगण्यामध्ये काही शास्त्र नाही, हा, काही रस नाही, ज्याला शास्त्राचे संस्कार नाही, अशांचं ऐकूच नाही. ज्याला ब्रह्मज्ञान मिळवायचं त्याच्याकरता चाललंय बरं काय. ज्याला ब्रह्मज्ञान मिळवायचं ना, हा, त्याच्याकरता सांगितलंय. हा, ऐकायचं नाही. दादा महाराजांच्या त्यांना एक मुलगी होती, एकुलती एक, बरं का. त्यांना येसूताई म्हणायचे. फार विद्वान होत्या त्या, अतिशय विद्वान. आणि त्यांनी दादांचं श्रवण केलं आयुष्यभर. आणि शेवटी त्यांचे कान गेले, कान ऐकायचंच बंद झालं. हा, कोणी बोंब मारली तरी ऐकायला येत नव्हतं बरं का. काय बोंब मारली तरी ऐकायला येत नव्हतं. एका सदग्रस्ताने विचारलं, ताई म्हणजे तुम्हाला ऐकायला येत नाही? हो, ठार ऐकायला येत नाही म्हणजे, मला काहीच येत नाही ऐकायला. मग याचं तुम्हाला दुःख नाही म्हणले? अजिबात नाही म्हटले, अजिबात नाही. का? ज्याला ऐकायला येत होतं त्यावेळेला जे ऐकायचं होतं ते मी पोटभर ऐकलंय दादांचं. हा, आता माझ्या जीवनामध्ये ऐकण्यासारखं काही राहिलेलंच नाही, तेव्हा आता काय ऐकायला नाही आलं तर मला दुःख नाही म्हटले. त्याला म्हणतात श्रवण. का? मी शास्त्रच ऐकलं आयुष्यभर, आता काय ऐकत, कुणाच ऐकायचं म्हणलं आता. म्हणून असं त्या ब्रह्मज्ञानाला पूरक असलेलं साधन आहे श्रवण. हा, वेदांत शास्त्राचं त्यांनी श्रवण केलं पाहिजे बरं का. हा, म्हणून श्रवणाच्या पुढं सांगितलं, जे श्रवण केलं त्याचं मनन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. आम्ही श्रवण करतो पण मनन करत नाही. हा, हे असं का, ते तसं का, ते तसं का, हे असं का, हे असं का सांगितलं, हे ब्रह्म असं का आहे, खरंच आहे का ब्रह्म? हे सर्वांना असं ज्ञान होऊ शकतं का? असा अधिकारी असू शकतो का? आपल्याला होता येईल का? हे श्रवण केल्यानंतर त्याचं मनन घडलं पाहिजे. मनन घडेल तर तुम्हाला ब्रह्मज्ञान होईल. काय? म्हणून गुरुवरी महाराज सांगत असतात, आम्ही श्रवण करतो वेदांत शास्त्राचं आणि मनन करतो प्रपंचाचं. मग साक्षात्कार तुम्हाला ब्रह्माचा होईल का संसाराचा होईल? कशाचा होईल? ज्याचं मनन केलं जातं त्याचा साक्षात्कार होतो, ज्याचं श्रवण केलं त्याचं नाही. त्या श्रवणानंतर मनन घडलं पाहिजे. हा, आम्ही 2 तास कीर्तन श्रवण करतोय, पण कीर्तन झाल्यानंतर कीर्तनाचं काय बोलतोय का? हा, काहीच बोलत नाही. महाराजांनी अभंग कोणता घेतला होता, अभंग त्यांनी सोडवला का? हा, त्यांचं सांगणं योग्य होतं का? हा, काहीच नाही बरं. गुरुवरी महाराज गमतीनं सांगतात, एक बाई महाराजांच्याकडे आली, म्हणजे महाराज पुण्यामध्ये, म्हणजे महाराज रात्रीचं कीर्तन छान होतं, म्हणजे कीर्तन छान केलं बुवानी. बुवा फार काळा कुट्ट होता म्हणले. महाराज म्हणले कीर्तन छान केलं ना, मग तो काळा कुट्टा असं ना काय, तुला त्याच्याशी लग्न करायचं होतं? हा, तो बुवा कसं का असं ना, चांगलं सांगितलं का ना, मग तेवढं घे ना. तो बुवा कुठला होता, कशाचा होता, कुठून आलता? म्हणजे जे मनन घडायला पाहिजे ते मनन घडत नाही. मनना करता फार वेळ लागतो, लक्षात ठेवा. हा, म्हणून गमतीनं वर्णन केलं जातं. गावात जनावरांचे दवाखाने जास्त आहेत का माणसाचे दवाखाने जास्त आहेत? हा, एकच आपल्या इथं नाही का? हा, ह्या 4 गावात मिळून एकच दवाखाना आहे जनावराचा. माणसाची किती आहेत? हा, मोजले तर सुरदास गावात किती आहेत? हा, मग का असं का? जनावर खाल्ल्यानंतर रवंत करतं, खाल्ल्यानंतर रवंत करतं. माणसं खाल्ल्यानंतर रवंत करत नाही, रवंत करत नाहीत.
हा, माणसं तासभर खाऊन इथं घरातून बाहेर पडल्याने चौकात दिला का हो, आत्ताच गरम गरम काढली, खाता का? थोडीशी चव द्या म्हणतो ते. जनावर एकदा पोटभर खाल्लं ना, ते तोंड लावत नाही. ते बघा, ते बसल्यानंतर तिचे तोंड असं चालू असतं, ते रवंत चालू असते. हा, आणि रवंत चालू असल्यामुळे त्याचं पोट कधी बिघडत नाही, तेव्हा दवाखान्याला कधी जावं लागत नाही. जसं जनावर खाल्ल्यानंतर रवंत करतं, तसं साधकाने श्रवण केल्यानंतर मनन केलं पाहिजे. साधकाने श्रवण केल्यानंतर मनन केलं पाहिजे. हा, ते मनन केल्यानंतर त्या मननातून पुढं निधिध्यास, त्याचा ध्यास लागला पाहिजे. त्याचा ध्यास लागला पाहिजे. हे मला प्राप्त होईल का, हे मला मिळेल का? हा, निधिध्यास. आणि निधिध्यास लागल्यानंतर शेवटी पुढे सांगितलं तत्वम पदार्थ शोधन. तिथं महावाक्याचा विचार सांगितला. म्हणून ही 4 ब्रह्मज्ञानाला, पहिल्या 4 साधनाला जोडून आहेत, आणि ही तुम्हाला त्या स्वरूपाकडे नेणारी आहेत. स्वरूपाकडे नेणारे आहेत, म्हणून त्याला अंतरंग साधन असं सांगितलं. आणि ही 8 साधनं सांगितली. ही पहिली 4 पाहिजेत आणि पुढची 4 पाहिजेत. 8 साधनं ज्याच्या जवळ आहे त्याला ब्रह्मज्ञान घडेल. ब्रह्मज्ञान जरी कळे उठाउटी, तरी का हिंपुटी. वेदशास्त्रे, शास्त्राचे भांडण, तपतीर्थार्टन, पूर्वीचे भजन, पूजन, भ्रमण याजसाठी, याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासेही अमुप ग्रंथ केले. पुढं नाही, तुका म्हणे तोची ज्ञान लाहे, असं आहे. नाही, तो वेगळं, त्याच्यातलं शेवट वेगळं. कशातलं? साधकाची दशा उदास असावी. तुका म्हणे संत पाय हे शेवावे, तरीच तरावे. हा, संत याजसाठी संत पाय शेवावे, तरीच तरावे तुका म्हणे, असं शेवट आहे. आणि त्याचा शेवट कसा आहे? हा, तोची ज्ञान लाहे गुरुकृपे, साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. हा, म्हणजे उठाउठी ब्रह्मज्ञान ताबडतोब ज्ञान होत नाही. गेला आणि त्याला लगेच ब्रह्मज्ञान झालं असं घडत नाही. का? एवढी साधनं पाहिजेत ना. हा, 8ही साधनं त्याच्याजवळ पाहिजेत. हा, आम्हाला काय वाटतंय? ताबडतोब झालं पाहिजे. ताबडतोब झालं पाहिजे. जसं त्या ब्युटी पार्लर मध्ये गेल्यानंतर तो म्हणतोय, बघा चेहरा चांगला झाला पाहिजे बरं का. तो म्हणजे करतो का? फक्त पैसे द्या. पैसे द्या. आता ब्युटी पार्लर मध्ये गेल्यानंतर तुमचा चेहरा चांगला करतात, कायमचा करतात का तात्पुरता करतात? हा, कायमचा का होत नाही? होतच नाही. ते तात्पुरतच करता येतं एक. आणि कायमचा जर झाला असता तर दुकानं बंद पडली असती ना. दुकानं बंद पडली असती. हा, मग शास्त्राने वर्णन केले, तुमचा चेहरा चांगला व्हावा असं वाटत असेल तर काय करा? तूप खात जा रोज. तूप खाल्ल्याने रूप येतं. पण गेला दुकानात, किलोभर घेतलं. काय घेतलं? किलोभर तूप. म्हणजे गावरान गाईचं शुद्ध द्या. कसं आहे? 800 रुपये किलो. हा, आला घरात आणि तांब्यावर पिला. हा, तांब्यावर पिला, तम 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 करायला आला. डॉक्टर म्हणजे काय झालं, काय झालं, काय केलं? नाही म्हणजे तूप पिलो का? म्हणजे एकाने सांगितलं तूप पिलं की रूप येतंय. तूप पिलं की रूप येतं. म्हणून 1 किलो आणलो आणि तांब्यावर तूप पिलो. ते म्हणले असं तांब्यावर पिऊन तूप येत नाही, त्याला रोज थोडं थोडं खावं लागते, तेव्हा रूप येतंय. एकदम खाऊन येत नाही. मी कशा करता सांगितलं तसं एकदम ब्रह्मज्ञान होत नाही. हा, त्याला ती साधना करा. एक एक लक्षणं आपल्या जीवनात बांधावी लागतात. आणि एक लक्षणं जीवनामध्ये बांधलं की हळूहळू हळूहळू ती योग्यता आली की आपल्याला ते ब्रह्मज्ञान होतं. पण उठाउठी होत नाही. होतं त्याला उठाउठीच होतं.
ज्यावेळेला होतं ना त्यावेळी ओटाओटीच होतं का, अधिकार प्राप्त झाल्यामुळे. हा, पण अधिकार प्राप्त नसेल तर ओटाओटी होत नाही. हा, म्हणून ब्रह्मज्ञान जरी होय ओटाओटी, तरी का हिंपुटी वेदशास्त्रे, या ग्रंथांना काही किंमतच राहणार नाही जर लगेच ब्रह्मज्ञान होईल तर. का, त्याचं तात्पर्य ही साधनं त्याच्याजवळ पाहिजे, आणि या साधनाने संपन्न असेल तर त्याला हे ज्ञान होईल. म्हणून ही 8 अंतरंग साधने आहेत, आणि यज्ञाधिक कर्मे व उपासना ही ब्रह्मज्ञानाची बहिरंग साधने आहेत. बरं का. हा, यज्ञाधिक कर्माचा विचार सांगितलेला आहे. रोज देवाची उपासना करणं हे साधनच आहे. बरं का. उपासना म्हणजे काय, सगुणाची भक्ती करायची. पूजा करणं हे उपासनेतलं अंगच आहे. पंढरपूरची वारी करणं उपासनेचं अंगच आहे. रोज देवाच्या दर्शनाला मंदिरात चालत जाणं ही उपासनाच आहे, हे साधनच आहे, पण बहिरंग आहे. हा, बहिरंग आहे. म्हणून 2 प्रकारची साधन सांगली, एक अंतरंग, बहिरंग. मग दोन्हीमध्ये काय फरक आहे सांगा, पुढं सांगतात. हा, अंतरंग साधनाचे लक्षण, कंसात ज्ञानास जवळचे साधन, श्रवणामध्ये किंवा ज्ञानामध्ये ज्याचा प्रत्यक्ष उपयोग होतो त्यास अंतरंग साधन म्हणावे. बरं का. श्रवणामध्ये किंवा ज्ञानामध्ये ज्याचा प्रत्यक्ष उपयोग होतो त्यास अंतरंग साधन म्हणावे. विवेक आदी 4 साधने असतील तर त्याचा श्रवणामध्ये साक्षात उपयोग आहे. म्हणजे श्रवण करण्याकरता आता पहिल्यांदा पहिली 4 आणि पुढची 4 साधनं त्याला एकमेकाला पूरक सांगितलेत. बरं का. ह्या ग्रंथाचं श्रवण करायचं असेल, तुमची श्रवणामध्ये एकाग्रता व्हावी असं वाटत असेल, हे श्रवण करावं असं वाटत असेल तर ही पहिली 4 पाहिजे. ती पहिली 4 असेल तर श्रवण होईल, नाही तर श्रवण घडत नाही. लोक म्हणतात का लोक ऐकायला येत नाहीत. अरे विवेक नाही त्यांच्याजवळ, वैराग्य नाही, समाधी षटक संपत्ती नाही, मोक्षत्व नाही. ही लक्षणं असतील तरच त्याची श्रवणामध्ये प्रवृत्ती होते. लोक म्हणतात चला काय सांगतोय बुवा बघूया, थोडंसं ऐकतात आणि उठून जातात. समजा बाई बघायला आलेत, ऐकायला आले नाहीत. म्हणजे श्रवणामध्ये त्याची ती आवड, त्या श्रवणामध्ये स्थिर होण्याकरता, तो स्थिर होण्याकरता ही पहिली 4 पाहिजेत. अवघड आहे का सोपं आहे? फार सुंदर वर्णन केलंय बरं का. विवेक आदी 4 साधने असतील तर त्याचा श्रवणामध्ये साक्षात उपयोग आहे. विवेक असेल तर त्याला श्रवण घडेल, वैराग्य असेल तर श्रवण घडेल, समाधी शब्द संपत्ती असेल तर श्रवण घडेल, मुमुक्षत्व असेल तर श्रवण घडेल. हे साधन नसेल तर तुम्हाला श्रवण घडणार नाही. तुम्ही त्या साधनामध्ये स्थिर राहणारच नाही. मग बघा, श्रवणाला येताना माणसं पुष्कळ असतात. कीर्तन सुरू झालेलं असते तेव्हा मंडप भरलेला असतो. मंडप भरलेला असतंय. हळूहळू माणसं निघून जातात बरं का. हळूहळू माणसं निघून जातात. मग आता ते कीर्तनकारांनी संयोजकाला रागवावं का लोकाला रागवावं? कोणालाच रागवू नये, समजावं. हे अधिकारीच नाही, अधिकारीच नाहीत बरं का. गुरुवारी महाराज गमतीनं सांगत असतात. कीर्तन सुरू झालं, मंडप भरला होता आणि 2 तास कीर्तन झालं आणि शेवटी एक एक माणसं निघून गेले. 2च माणसं शिल्लक राहिली ऐकायला. त्यांना वाटलं खरंच ही माणसं मुमुक्ष आहेत बरं का. त्या कीर्तनकाला वाटलं, एवढा मंडप भरलेला होता, सगळी माणसं निघून गेली. ही माणसं, या माणसांनी जागा सोडली नाही. बहुतेक यांना श्रवणाची आवड आहे, यांना खरं कीर्तन आवडलंय. म्हणून कीर्तन झाल्यानंतर विचारलं, गो सगळे निघून गेली, तुम्ही दोघे कसं काय थांबला? एक म्हटला मला चालता येत नाही, आणि नातू म्हटला की आजोबा कीर्तन संपलं की मला सांगा, मी तुम्हाला न्यायला येतो, मी त्याची वाट बघालोय, तो कधी न्यायला येईल म्हणून मी थांबलोय म्हटले.
तुमचं कीर्तन आवडलं म्हणून मी थांबलेलो नाहीये. हा. दुसरा बसला होता तो का थांबला? महाराज म्हणतो तुमच्या पायाखाली जे घोंगडा नाही ते माझा आहे म्हणाला. ते घोंगड माझा आहे. हा, तुमचं कीर्तन संपल्यानंतर ते घोंगड घेतल्याशिवाय जाता येत नाही ना. पण काय वाटलं, सगळी निघून गेली, 2च माणसं राहिली, यांना हे आवडलं नाही. श्रवणाचे अधिकारी फार कमी आहेत. श्रवणाचे अधिकारी फार कमी आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे ही 4 पूर्वी सांगितलं लक्षणं, ही लक्षणं असेल तर त्याची श्रवणामध्ये प्रवृत्ती होते. श्रवणामध्ये प्रवृत्ती होत नाही. इतकं सोपं नाही श्रवण करणं. हा, तुम्ही त्या परीक्षित राजाचं चरित्र पहा ना. काय श्रवण भक्तीतला पहिला भक्त आहे. श्रवणे कीर्तने झाले ते पावन, सनकाधिक जान परमभक्त. हा, अधिकारी काय अधिकारी त्या राजाचा असेल बघा. त्या परीक्षितीच्या जीवनामध्ये अपराध घडला. तो गेला होता वनामध्ये, आणि वनामध्ये गेल्यानंतर त्याला तहान लागली होती. तहान लागली होती म्हणून एका आश्रमात गेला. इकडे तिकडं पाणी पाहिलं, पाणी त्याला दिसेना. एक महात्मा आपल्या ध्यानावस्थेत, त्याला वाटलं मला तहान लागल्या, त्या महात्म्याने मला पाणी द्यावं. आता तो समाधी अवस्थेमध्ये होता, ह्याला उठून पाणी देणार आहे. त्याला पाणी मिळालं नाही. ह्या माणसाने सुद्धा बसलाय महात्मा, आता तो राजाच ह्यानं द्यायला पाहिजे म्हणून त्याला काय वाटलं, हे बरोबर नाही म्हणून तिथे मेलेला साप होता आणि त्यांनी त्यांच्या गळ्यात घातला. गळ्यात घालून तो निघून गेला. निघून गेल्यानंतर त्याचा मुलगा आला त्या ऋषींचा, आणि ते पाहिलं, आणि पाहिल्यानंतर त्याच्या म्हणजे पाहिलं आपल्या बापाच्या गळ्यामध्ये कोणी साप घातला. ज्याने साप घातला तो 7 दिवसामध्ये दंश होऊन मरेल असं त्या मुलाने शाप दिला. तो ऋषी समाधी अवस्थेमध्ये आला. आल्यानंतर त्यांनी सांगितलं काय ते घडलेला प्रकार सांगितला. अरे म्हणजे कशाला शाप दिला? तो राजा होता. हा, तू विनाकारण शाप का दिला? नाही म्हणले, त्यांनी गळ्यात साप घातला, तो मेलेला होता. मग आता त्या राजाला जाऊन भेट, बरं का, सांगा मी तुम्हाला शाप दिलाय, 7 दिवसामध्ये तुमचा मृत्यू आहे, पण 7 दिवसामध्ये जर तुम्ही भागवताचं श्रवण केलं तर तुमचा उद्धार होईल असं त्याला सांगून येता. म्हणजे राजाने ते ऐकलं आणि सर्व राज्यावरती त्याने पाणी सोडलं. बरं का, राज्यावरती पाणी सोडलं. सांगितलं सगळ्यांना, मुलासहित बायका, माझा आणि या राज्याचा काय संबंध नाही, हे मी सोडून निघालो. हा, आणि आले कुठं आले? त्या नदीच्या तीरावरती. कोणत्या नदीच्या तीरावरती? सुरदास, दूधगंगेच्या नाही वे बरोबर. आले आणि तिथं त्याने बसले चिंतन करत. तिथं काही ऋषी मुनी होते, त्यांच्याजवळ आले. योगायोगाने त्या चिंतनामध्ये मला आता म्हणले 7 दिवसामध्ये मृत्यू येणार आहे, मला आता भागवत श्रवण करायचं आहे, अशी त्याच्या अंतःकरणामध्ये एवढी उत्कट इच्छा निर्माण झाली. योगायोगाने तिथं शुकाचार्य आले. योगायोगाने शुकाचार्य आले, आणि शुकाचार्याला हरकत नाही म्हणली, मी तुला भागवत सांगतो. आणि ज्यांनी जे भागवत ऐकायला सुरुवात केली 7 दिवसामध्ये, हा, त्याचे कान नुसते त्या श्रवणाकडे होते, त्याचे देहावरती तो नव्हता. देहावरती तो नव्हता. म्हणजे श्रवणामध्ये एवढा तो एकाग्र झाला की सगळी लक्षणं त्याच्या जीवनात आली. विवेक आला, वैराग्य आलं, समाधी षटक आलं, मुमुक्षत्व आलं, आणि त्या श्रवणाचा परिणाम त्याचा अधिकार परिपक्व झाला, आणि 7व्या दिवशी त्याला ब्रह्मज्ञान झालं. बरं का, किती? म्हणून 7 दिवस सप्ताह ठेवतात त्याच्याकरता, 7 दिवसात लोकांना ब्रह्मज्ञान व्हावं म्हणून. हो, 7 दिवस सप्ताह करण्याचे कारण काय? 7 दिवस त्यांनी श्रवण केलं ना, आणि 7व्या दिवशी त्याचा उद्धार झाला, ब्रह्मज्ञान झालं. आता तो मला काळ आला काय आणि साप चावला काय, माझा काय संबंध देहाची राहिलाच नाही. त्यानं देखत देह सोडला.
काय श्रवण केलं असेल बघा, 7 दिवसात. आमच्याशी 7 दिवस प्रत्येक वर्षाला जातात. काहीच फरक नाही का. मला मुद्दा सांगायचा आहे, आपण ही लक्षणंच आमच्या जीवनात नाही. ही पहिली 4 लक्षणं ज्याच्या जीवनामध्ये आहे त्याचीच श्रवणामध्ये प्रवृत्ती होते, एरवी होत नाही. म्हणून तर वर्णन केले, विवेकादी 4 साधने असतील तर त्याचा श्रवणामध्ये साक्षात उपयोग होतो. साक्षात उपयोग म्हणजे त्याला ते ब्रह्मज्ञान होतं. अगदी त्याला ते जवळचं साधन आहे. साक्षात म्हणजे जवळच. लोक म्हणतात ना, मला साक्षात महाराज भेटले, म्हणजे जवळ तुम्ही गेला सा. काय आम्ही साक्षात देवाच्या जवळ गेलो. देवाला लांबून पानाने जवळ जाणं फरक आहे का नाही. म्हणून साक्षात म्हणजे अगदी जवळ. साक्षात उपयोग आहे, कारण की विवेक वैराग्याधिका वाचून विषयासक्त बहिर्मुख पुरुषांना श्रवण घडत नाही. ज्यांच्या जीवनामध्ये ही लक्षणं नाहीत, ही साधनं नाहीत, ती माणसं विषयासक्त आहेत, बहिर्मुख आहेत, अशा पुरुषांना श्रवण घडत नाही. कितीही सांगा, पालत्या घागरीवरती पाणी. पालत्या घागरीवरती चित्तातली आसक्तीच गेली नाही म्हणजे वैराग्यच नाही, विवेकच नाही आहे, बहिर्मुखता आहे. त्यांनी किती जरी श्रवण केलं तरी त्याच्यावरती काही त्या श्रवणाचा परिणाम होणार नाही. बरं का, होणार नाही. अंतरंग साधनामध्ये प्रवृत्त पाहिजे आणि त्या साधनाने तो अधिकारी संपन्न पाहिजे. म्हणून विषयासक्त म्हणून आज लोकांवरती सांगून जर परिणाम होत नसेल तर समजावं काय, हे विषयासक्त आहेत, बहिर्मुख आहेत, अनधिकारी आहेत. एखाद्या अधिकारी पुरुषाने ज्ञान सांगितलं आणि समोरच्या माणसाला झालं नाही तर समजावं अनधिकारी पुढचा, अनधिकारी. म्हणून अधिकारी आणि अधिकाऱ्याचीच भेट झाली पाहिजे. श्रवण करणाराही अधिकारी पाहिजे आणि सांगणाराही अधिकारीच पाहिजे, तर त्या श्रवणाचा परिणाम त्याच्यावरती होईल. म्हणजे ज्याच्या जीवनामध्ये हे अधिकार नाही, जी विषयासक्त माणसं आहेत, बहिर्मुख साधन माणसं आहेत, अशा पुरुषांना श्रवण घडत नाही. श्रवण घडत नाही, काही त्याच्या जीवनावरती परिणाम होत नाही. तसेच श्रवण, मनन, निधिध्यासनाचा ज्ञानोत्पत्तीमध्ये उपयोग आहे. तुम्ही जर खरं श्रवण केलं, मनन केलं, निधिध्यासन केलं तर त्याच्यामध्ये तुमच्या अंतःकरणामध्ये ते ज्ञान उत्पत्ती म्हणजे उदयाला येईल. ज्ञानोत्पत्ती, ज्ञानाची उत्पत्ती म्हणजे ज्ञानाचा उदय होईल. ज्ञानाचा उदय करण्याचं सामर्थ्य या साधनामध्ये. श्रवण, मनन, निधिध्यासन. म्हणजे ज्ञान ते उदयाला आलं पाहिजे. कधी ज्ञान उदयाला येतं? जसं महाराजांनी वर्णन केले, अधिकारी असेल आणि त्या अधिकारी पुरुषाने या प्रमाणे साधना केली तर त्याच्या उदयामध्ये ज्ञान उदयाला येईल. बरं का, एरवी येणार नाही. म्हणजे ते जवळच आहे ज्ञान, तसं का दूर नाही आहे. ज्ञान उत्पत्ती होते म्हणजे जसं शेतामध्ये बी आहे, ते आहेच, फक्त त्याला त्या जमिनीला पाण्याचा संबंध यावा लागतो. पाण्याचा संबंध आला की ते अंकुर वर येतात, अंकुर वर येतात. उन्हाळ्यामध्ये तुम्हाला शेतात गेला तर काही नसतंय आणि एक मुरगाचा पाऊस झाला की लगेच तण आलेलं दिसतंय. कोणी पेरायला गेलं तर पेरायला गेलं नव्हतं, मग ते कसं का उगवलं? तिथं होतं ते. मग कधी आलं? पाण्याचा संबंध आल्याबरोबर. पाण्याचा संबंध आल्याबरोबर ते उगवलं. तसं ज्याचा अधिकार संपन्न आहे त्याच्या जीवनामध्ये श्रवण, मनन हे निधिध्यासन घडलं तर त्याच्या जीवनामध्ये ज्ञानाची उत्पत्ती, ज्ञान उदयाला येतच. थोडं सामर्थ्य त्या साधनामध्ये, म्हणून त्याचा ज्ञान उत्पत्तीमध्ये उपयोग आहे. श्रवणाधिका वाचून ज्ञान उत्पन्न होत नाही. या साधनाशिवाय ज्ञान हृदयामध्ये उत्पन्न ना त्या ज्ञानाचा उदय होत नाही.
होत नाही, लक्षात ठेवा. हा, तुम्ही अधिकारी आहात पण श्रवणच केलं नाही तर ज्ञान कसं का? ज्ञान कसं का? म्हणून कुणी थांबेल काय? कुणी थांबेल गावा? तुम्ही सांगितलं शास्त्राने असा अधिकार, आमचा अधिकार असा आहे, अधिकार असा होऊन सुद्धा आम्हाला ज्ञान होणारे, ज्ञान होईना का होईना? पुढची त्याला साधनं पाहिजेत ना, पुढची साधनं पाहिजेत. हा, ते असल्याशिवाय, म्हणून श्रवणाधिकात प्रवृत्त झाल्याशिवाय ज्ञान उत्पन्न होत नाही, उत्पन्न होत नाही. तसेच तुम पदाचा यथार्थ अर्थ समजल्या वाचून जीव आणि ब्रह्म याचे अभेद ज्ञान होत नाही. त्याच्या पुढं श्रवण, मनन, निधिध्यासन ही 3 साधनाशिवाय ज्ञान उत्पन्न होत नाही. आणि ते ज्ञान उत्पन्न होतं कधी होतं? त्याच्या पुढे सांगितलं तत्वम पदार्थ शोधन, त्यातलं 4थं साधन. तत्वम पदार्थ म्हणजे ते तू आहेस, ते तू आहे. तत्वम, तत्वम अशी, तत्वम अशी, ते तू आहेस, ते ब्रह्म, हे जीवा तू आहेस, असं सांगायचं बरं का. हा, त्याला म्हणतात, आम्ही म्हणतो ब्रह्म वेगळं आणि जीव वेगळा. हा, भेद ज्ञान आहे, ते भेद ज्ञान निवृत्त होतं. म्हणून जीव आणि ब्रह्म यांचे अभेद ज्ञान होत नाही जर श्रवण नसेल तर. हा, म्हणजे तत्वम पदार्थ शोधन ही साधना जर नाही घडली तर तुम्हाला अभेदाचं ज्ञान होणार नाही. भेद तसाच चित्तात राहणार. त्याही साधनाची गरज आहे. श्रवणानंतर तत्वम पदार्थ 4थं साधन सांगितलं, तेही केलं पाहिजे. श्रवणाधिकाच्या ज्ञानोत्पत्तीमध्ये प्रत्यक्ष उपयोग आहे, म्हणून श्रवणाधिक ही अंतरंग आहेत आणि विवेकादी 4 साधनी साक्षात ज्ञानोत्पत्ती हेतू नाहीत. म्हणून ती श्रवणादी 4 साधनापेक्षा ज्ञानोत्पत्तीच्या दृष्टीने बहिरंग आहेत. हा, आता इथं थोडासा बारकावा सांगितला बरं का. लक्षात ठेवा, वरती काय सांगितलं? 8 साधनं अंतरंग सांगितले आणि यज्ञाधिक आणि उपासना ही बहिरंग सांगितली. आता ही 4 श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधन ही 4 साधनं सांगत असताना सांगितलं विवेक, वैराग्य, समाधी, षटक, संपत्ती, मुमुक्षु हे पुढच्या साधनाच्या मानाने ती बहिरंगच आहे, त्याच्या मानाने बरं का. हा, पुढची 4 साधनं सांगितली की नाही. हा, विवेकादी 4 साधने ही साक्षात ज्ञानोत्पत्ती हेतू नाहीत. श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधन यानंच ज्ञान होतं, यानं ज्ञान होत नाही. ही खरी तिला उपयोगी पडतात. मग ही आतापर्यंत केलेली त्याच्या दृष्टीने बहिरंग आहे, त्याच्या दृष्टीने. हा, ह्या दोघात तुलना केली बरं का, यज्ञाधिकामध्ये यांची तुलना नाही. हा हा, अंतरंग साधनामध्ये श्रवण, मनन, निधिध्यासन याच्या दृष्टीनं विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षत्व ही बहिरंग आहे. हा, याच्या दृष्टीनं बरं का. हा, एखादा 99% मार्क पडलेला आहे, त्याच्या मानाने 75% वाला मंदच बरं का. हा, पण 60%च्या मानाने 75 वाला हुशार बरं का. बरोबर आहे ना. हा, म्हणजे त्याची 75 वाल्याची टक्के कोणाबरोबर करायची तुलना? 99% वाल्यावर. 60 वाल्याबरोबर करायची नाही. हा, 60% ज्याला पडले त्याच्या मानाने 75 वाला ज्ञानी आहे, फार हुशार आहे मुलगा, फार हुशार आहे. पण ज्याला 99% पडले त्याच्या मानाने 75 वाला मंदच आहे. हा, तशी 4 लक्षणं श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ याच्या मानाने पहिली 4 म्हणजे मंद, म्हणजे बहिरंगच हो. हा, म्हणून ती साक्षात तिथपर्यंत नेऊ शकत नाहीत. हा, तुम्हाला ती श्रवणापर्यंत नेणार आणि पुढची 4 साधनं तुमची घडली की तुम्हाला ज्ञान उत्पत्ती होणार. म्हणून त्याच्या मानाने ही बहिरंगच आहेत. हा, अंतरंग साधन कोणतं? जे देवाच्या जवळ नेतं ते, देवाच्या जवळ नेतं ते. हा, अगदी जवळ बरं का. तुम्ही गेला पाहुण्यांच्याकडे आणि सांगितलं तुमचं गाव माहिती नाही, स्टँडवरती माणूस न्यायला पाठवा कोणी तर. तो नेण्याकरता आला आणि त्यानं आणून तुमच्या दारात सोडलं. तुम्हाला पाहुण्यांची ओळख नाही,
त्या घरातला एक माणूस आला आणि त्यांना आत नेऊन ओळख करून दिली. जवळचा कोण, ज्यांनी स्टँडवरून आणलं तो, आत दारात आल्यानंतर आत नेलं तो. पण त्यानं तुम्हाला जर गाडीवरती आणलं असतं, मला त्याला नेण्याचं तो आत नेला असतं त्यानं. पण ज्याने गाडीवरून दारापर्यंत आणलं हे बहिरंग, आणि दारातून आत त्या माणसापर्यंत नेलं ते अंतरंग. बरं का, त्या दोघांची तुलना केलेली आहे. म्हणून आपण जे जे करतो, वारी केल्या 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 तुम्हाला लगेच ब्रह्मज्ञान होत नाही, मग ते बहिरंग सांगितलं. रोज देवाची पूजा केल्या केल्या तुम्हाला ब्रह्मज्ञान होत नाही, ते बहिरंग सांगितलं. होत नाही म्हणून सोडून देऊन चालत नाही. सोडून देऊन चालत नाही, कारण ते तिथपर्यंत नेतं ना. तेही पाहिजे आणि तेही पाहिजे, लक्षात ठेवा. पण त्या दोन्हीची तुलना करत असताना मात्र अंतरंग बहिरंग हा फरक सांगितला. विवेकादी 4 साधन पुढच्या ह्या श्रवण मनन निधिदासन तत्व पदार्थ शोधन याच्या मानाने ती बहिरंग आहेत. बरं का, मग हा लक्षात ठेवा. त्याची तुम्ही त्याला यज्ञाधिक कर्मामध्ये त्याच्या पंक्तीला नेऊन बसवाल, ब्रह्मघोळ होईल. म्हणून ती श्रवणादी 4 साधनापेक्षा ज्ञानोत्पत्तीच्या दृष्टीने बहिरंग आहेत. यज्ञादी कर्मापेक्षा मात्र ती अंतरंग आहेत. बरं का, यज्ञाधिक उपासना जे आपल्याला इत्यादी जी बहिरंग साधनं सांगितली त्याच्या मनाने अंतरंग आहेत, आणि जी पुढची 4 सांगितली त्याच्या मनानेही बहिरंग आहेत. म्हणून ब्रह्मज्ञानाकरता अंतरंग साधन कोणतं, त्या अंतरंग साधनाचा विचार, एक साधनाचा विचार करू, बहिरंगनाचा उद्या करू पुढच्या.